तर आजचा दिवस खरंच खास होता, कारण आज आपण चाललेलो मुंबईला बाप्पाचं दर्शन आणि बाप्पाचं विसर्जन बघण्यासाठी. तर जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो, आज आपण चाललेलो मुंबईला गणपती दर्शन व गणपती विसर्जन बघण्यासाठी. वाटलं नव्हतं बाप्पा बोलून गेल करून, पण चला. त्याच गणपती आता आपल्याला लागलेला आहे स्टेशनच्या साईडला एकदम, आणि आपला परेलचा सम्राट. आपल्या समोर आता परेलचा महाराज आहे. असा लुक आला ना बाप्पाचा, दाखवतो. आपण पोचलेलो आहोत कृष्णानगरचा राजा. आता आपला गिरणगावचा राजा बघून झालेला आहे, आणि आता आपण चिंतामणीकडे पुढे चाललेलो. समोरच आपल्या चिंतामणी आहे. तर आता आम्ही रणगारी बदक चाल मध्ये चाललेलो. रणगारी बदक चालचा लंबोदर बघण्यासाठी. आता आपण अभ्युदयनगरच्या राजाच्या मंडपामध्ये आलेलो. तर आता आम्ही चाललेलो सीधा सदनचा बाळ बल्लारेश्वराच्या दर्शनासाठी. पुढे इकडून जायला रस्ता आहे, इकडून लालबागच्या राजाचं द्वार लागतं त्या साईडने. इथे अष्टविनायक सर्व असा देखावा सादर केलेला आहे, आणि पाठी बाप्पाच्या बल्लारेश्वर आहे जसं नावाप्रमाणे. तर थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला कडी रोड लागतो, आणि इकडे आहे करी रोडचा कैवारी.
मंडळाकडून प्रसाद म्हणून. या मंडपाच्या थेट साईडला इथं बसतो खरी रोडचा राजा. हा, खरी रोडचा राजा याच्या साईडला आतमध्ये बसतो. सुंदर असे समुद्र मंथन थी इकडे खरी रोडचा राजांनी साकारलेली आहे. करी रोडचा राजा आणि करी रोडचा बाप्पा जो आपण पेंड्यामध्ये बघितला, एवढी सुंदर अशी मूर्ती होती ना दोघांची पण. खूप मस्त मूर्ती होता तिन्ही पण. करी रोडचा राजा, करी रोडचा कैवारी, करी रोडचा बाप्पा आहे. खूप सुंदर मूर्ती होत्या. आता आपण पुढे असं चालत चालत आता चाललेलो आपण खेतवाडीमध्ये, म्हणजे इकडून थोडंसं लांब आहे. ॲड्रेस टाकू, आम्ही सगळ्या गोष्टी करू. खूप चांगला असा उपक्रम इकडे राबवले आणि आपल्या बाप्पांची मूर्ती समोर आपल्या पर्यावरणाचा राजा. इकडे सुद्धा आहे बघू शकता. आता जो बाप्पा तुम्ही बघितला हा 3 बिल्डिंगचा एकमेव गणपती आहे. म्हणजे 3 बिल्डिंग मधून एक गणपती बाप्पा हा बसतो. खूप सुंदर मूर्ती, खूप सुंदर डेकोरेशन, मस्त होतं. तर तुम्हाला माहिती नसेल तर ही तीच गल्ली आहे जिथून तेजूकायाचा राजा किंवा असे बरेचसे गणपती जे खांद्यावर उचलून आणतात. राजन जाळचा या साईडला पलीकडे वर्कशॉप आहे. बाप्पांची मूर्ती आहेच बघा ना, किती मोठा पाय. हा बसत पण नाही, खरीच खूप मोठी मूर्ती आहे. आता आपण मुंबई सेंट्रलच्या राजाकडे आलेलो आहोत. त्याचा साईडचा प्रधान गेला. मुंबई सेंट्रलचा राजा या रोडवरून आम्ही चालत चालत आलो. आता इकडे आम्हाला दिसला मुंबईचा राजाची प्रतिकृती. खूप उंच अशी बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता. या एरियामध्ये लाईनी तसे गणपती आहेत. आता हा मी बाप्पा दाखवला, अशी लाईनी सगळीकडे अशा गल्लीमध्ये. आता समोर पण बघू शकता बाप्पा. पाऊस पण भरपूर आहे, चालत चालत खूप टाइम लागतो असं करायला.
हा बाप्पा बघितला, ह्याच्या बाजूलाच हा आता मांडव दिसतोय, हा आहे बाप्पा बर्फानीचा. मी अजून एक गोष्ट दाखवतो, इथं लाईनीत बघा ना कशी क्यूट बाप्पाने अशी लाईनीत लावून ठेवली. बाप्पाची लहान अशी सुंदर पूजेची मूर्ती आहे. बाप्पा बघितला आणि समोरच मुंबईचा मोरया या बाप्पाची मूर्ती आहे. लिटरली असं झालं ना, कुठे जाऊ आणि कुठे नाही एवढे सगळे बाप्पा एका गल्लीमध्ये भेटतात. आम्ही खेतवाडीमध्ये नाही गेलो, थोडं भारी असं वाटतंय ना. टाइम सुद्धा कमी आहे, चालत जायचं, सगळ्या गोष्टी लागतात, पण जवळपास आहे म्हणून थोडंफार काय सगळं टेन्शन नाही. पण खूप भारी वाटतं एकदम, की एकदमच सगळे बाप्पा समोर. आता हे समोर बघ साधारण सकाळचे 5 वाजलेत आहेत आणि सगळीकडे असे फटाकडे वगैरे चालू झालेले आहेत. म्हणजे फुल प्रॉपर विसर्जन वाइब्स वगैरे यायला लागलेले आहेत. सुंदर असा जेजुरी गड इकडे बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला मी जवळ जाऊन बाप्पा अजून दाखवतो. ते ॲक्युरेट बनवलं आहे ना जेजुरी, एकदम परफेक्ट, एकदम ॲक्युरेट. 75 वर्ष झाले या मंडळाला. बघू शकता यांचे देखावे, यांच्या मूर्त्या इकडे शोकेस केलेल्या. इथे भंडारा पण ठेवलेला आहे, बघू शकता. इथे मालसा माता आणि इकडे बालाई माता बनवलेलं आहे. आणि समोर आपण खंडोबाच्या रूपामध्ये बाप्पा आहे. एक प्रकारे समजा की रिद्धी सिद्धी बनवलेलं आहे इकडे आणि बाप्पामध्ये. खतरनाक यूज अशी मूर्ती आहे बघा, यूज एकदम यूज आहे. बघा झालं खेतवाडीचा युवराज, एक नंबर आहे. एक माकड
सर्वात आधी छोट्या बाप्पाचे आपण दर्शन घेऊया. बाप्पाचा हात बघा. इथे प्रभू विष्णूंचे दश अवतार दाखवलेले आहेत, तुम्हाला दाखवतो बघा. महाराष्ट्रामधील सर्वात उंच मूर्ती म्हणजे मुंबईचा महाराज. आता आम्ही खेतवाडीचा गणराज या बाप्पाच्या मंडपामध्ये आहोत. आता लाईन मध्ये लागलेलो. आता किती टायमामध्ये दर्शन होईल अजून माहित नाही आपल्याला. आता आपण खेतवाडीचा चिंतामणी या बाप्पाच्या मंडळामध्ये आलेलो आहोत. मी या बाप्पाच्या आगमनाला सुद्धा होतो आणि तुम्हाला मूर्ती सुद्धा दाखवतो परत. आता आपण जाऊया खेतवाडीचा मोरया या बाप्पाच्या दर्शनाला. लाईन नाही, नशीब आहे लाईन नाही, नशीब आहे. सुद्धा 1 इंचा बाप्पा आहे. तर आता आपण चाललेलो आहोत खेतवाडीचा लंबोदर या बाप्पाच्या मंडळामध्ये. ह्याचा थीम ऑपरेशन सिंदूरवरती आधारित आहे. लास्ट टाइम सुद्धा मी आलो होतो इथं, पण मी ब्लॉग वगैरे नव्हतं केलं. त्या टाइमला सुद्धा वर्ल्ड कप वरती यांचा थीम आधारित होता. सो एवढूशा गल्लीमध्ये तुम्हाला किती मोठा बाप्पा बसतो हे तुम्हाला दाखवतो. एवढं भारी वाटतंय ना. सगळे गणपती गेले पण कुठं आरती भेटली नाही. पण खेतवाडीमध्ये आल्यानंतर आम्हाला आरती भेटल्या. ही किती आरती आहे का? दुसरी आरती असं ना, तिसरी आरती होती आमची. बरं, आपण चाललेलो आहोत खेतवाडीचा सुखकर्ता या बाप्पाच्या मंडळामध्ये. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मूर्ती दाखवतो. मुंबईचा सम्राट या बाप्पाच्या द्वारामध्ये आपण उभे आहोत आणि आता आपण पुढे चाललेलो आहोत.
आता आपल्याकडून मुंबईचा सम्राट झालेला आहे आणि आता आपण खेतवाडीचा महाराजा या बाप्पाच्या मंडपामध्ये चाललेलो आहोत. आता हा जो बाप्पा होता तो होता खेतवाडीचा गणाधीश. सो मस्त मूर्ती होती, छान मूर्ती होती, त्रिमूर्ती होती ॲक्च्युली, मस्त मूर्ती होती. आता आपण पुढे जाऊया खेतवाडीमधला गणपती. आपण आलेलो आहोत खेतवाडीचा विघ्नहर्ता या बाप्पाच्या मंडपामध्ये. आता आपण बघायला चाललो आहोत मुंबईचा आनंद बाप्पा. खेतवाडीचा शेवटचा गणपती आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन बाप्पांची मूर्ती दाखवतो. आता आपण कुंभारवाड्याचा गणराज या बाप्पाकडे पोहोचलेलो आहोत. आता आपण थोडं तसंच पुढे चालत आल्यानंतर आपण आता बाप्पाराजाच्या इथे पोहोचलेलो आहोत. समोरच आपल्याकडे बाप्पाराजा. आता आम्ही चंदनवाडीला चालत आलेलो इथून, म्हणजे याच रस्त्याने. तर आपल्याला इकडे गिरगावचा राजा सुद्धा लागलेला आहे. सो आता आपण बाप्पा तो सुद्धा कव्हर करणार आहे, त्यानंतर पुढे जाणार आहे. सर्व इथे खोलून वगैरे ठेवलेलं आहे. बाप्पा आता थोड्या वेळास बाहेर निघणार आहे.
आपल्या समोर आता मुंबईचा राजा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला मी मुंबईचा राजाची झलक दाखवतो आहे. होय की नाही गावाला होय की नाही अरे 1 लाख वाटोचा राजा नाहीये तो काय आवाज नाही आला सोबत असलेल्या सर्व गणेश भक्तांचा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र
वाशी